बरोबर 9:45ला आपण आहोत चिपळूणला आणि समोरच आपली 12051 जनशताब्दी एक्सप्रेस. आणि आता आपल्याला जायचं कुठे माहिती आहे? त्या परशुराम घाटात. आई शपथ, पावसाला पण सुरुवात झाली आहे. फक्त माझ्यासोबत ना चाला 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 दिसतोय समोर. हो हो, क्या बात आहे. व्ह्यू देखो व्ह्यू. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणात एका नवीन व्हिडिओमध्ये, तेही आपल्या मान्सून जर्नीमध्ये. मंडळींनो, जेव्हा आपण मुंबई गोवा हायवेने प्रवास करतो तेव्हा आपल्याला परशुराम घाटाच्या पायथ्याशी ना एक सुंदर असा वॉटरफॉल लागतो, तो म्हणजे सावतकडा धबधबा. तर आपण ह्या ब्लॉगमध्ये ना तो धबधबा एक्सप्लोर करणार आहोत. तर पुन्हा एकदा आपला प्रवास होतो आहे कोकण रेल्वेने, तेही आपल्या चिपळूणच्या शहरात. तर माझा नक्की प्रवास कसा असेल, रूट काय, किती खर्च होईल, तर सर्व ना इन डिटेल हा ब्लॉग असेल. तर चला प्रवास चालू करूया. तर वाजले सकाळचे 4 आणि आपल्याला निघायचं दादरला. आपली ट्रेन आहे 5:15ची, अर्थातच 12051 जनशताब्दी एक्सप्रेस. बापाच्या नामस्मरणाने प्रवास चालू करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. 12051 डाऊन मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस 5:22 प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर अपेक्षित आहे. सो बरोबर 5ला 5 मिनिटं असताना मी पोचलो दादर स्टेशनला, प्लॅटफॉर्म नंबर 10ला. आणि ट्रेनची अनाऊन्समेंट तुम्ही ऐकली असेल की आता फोर्थ पोझिशन अनाऊन्स करतायत. तर आपलं D1 आहे. सो आपला पुन्हा एकदा प्रवास होतो आहे कोकण रेल्वेनी, ते पण 12051 डाऊन मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. तर आपला प्रवास ना दादर चिपळूण होईल. तर चला, मी आलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 10वर, जिथे आपली ट्रेन हॉल्ट करेल, जिथे आपण बोर्ड करू ट्रेनमध्ये, त्यामुळे प्रवास करू चिपळूणपर्यंत. तर हा प्रवास मग सोलो असणार आहे. सो सध्या ना पावसाचं वातावरण आहे आणि पावसाचं वातावरण म्हटल्यावर ना आपला प्रवास होतो कोकण रेल्वेनी कोकणात. तर तुम्हाला ना कोकणाचा निसर्गाचा आनंद पण पाहायला भेटेल ह्या ब्लॉगमध्ये. तर हा प्रवास जरी मला सोलो असता ना, तरी ह्या प्रवासात माझ्यासोबत तुम्ही आहात. तर चला प्रवास एकत्र करूया. आणि अजून तरी पाऊस नाही आहे, रात्री थोडा पडला बट आता तरी नाही आहे. बट आपल्याला प्रवास करताना पुढे भेटू शकतो. सो तेही आपल्याला पाहायला भेटेल, कारण आपला प्रवास कोकण रेल्वेने होतो आहे, तेही कोकणात होतो आहे. तर म्हटल्यावर 4 चांद लागतील ब्लॉकला. चला, थोडा वेळ, अजून 5 मिनिटात ट्रेन यायला. बरोबर 5:22 म्हणजे 23 मिनिटांनी आपली ट्रेन अराईव्ह झाली आहे प्लॅटफॉर्म नंबर 10ला. आणि माझा कोच आहे D1. सो चला, आपला प्रवास पुन्हा एकदा होणार आहे कोकण रेल्वेने, ते पण जनशताब्दी एक्सप्रेसने. तर चला. आणि D1ला भेटला जुना कोच आणि आपली आहे विंडो सीट. सो प्रवास खूप छान होईल. तुम्हाला इथून निसर्ग पाहायला भेटेलच. आणि इथे बॅग वगैरे ठेवली आहे. चला. ॲक्च्युली माहीत होतं की D1ला हा कोच भेटतो, कारण हा सिटिंग कोच आहे प्रॉपर. आणि बरोबर ना 5 मिनिटं हॉल्ट करून ट्रेन झाली रवाना. ॲक्च्युली मला माहीत होतं की D1ला अजून जुना कोच आहे, कारण बाकीच्या कोचलाच ना अपग्रेड भेटला आहे. आणि विंडो सीटमधून प्रवास आपला एकदम मस्त होणार आहे, कारण की ना निसर्ग पाहायला भेटला जातो कोकणातला, फक्त अपोजिट डायरेक्शनला आहे. एनिवेज चला, प्रवास एन्जॉय करूया ह्या ब्लॉगमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता आपण ना रोहाला पोचू आणि पावसाळा झाली आहे सुरुवात. कोकण रेल्वेचा प्रवास, हा निसर्ग, हा पाऊस, अप्रतिम. गाडी बघा, थोडी
मी साधारण लेट आहे अर्धा तास, बट एनिवेज. तब्बल 4 तास प्रवास करून ठाणे पनवेल करत आपण पोचतो चिपळूणला ठीक 9:45ला. तर गाडी ना 15 मिनटं लवकर आली आहे. ॲक्च्युली हिचा ना ऑफ सीझनचा टायमिंग आहे 9 वाजता, पण ना पावसाळ्यातून ना ही गाडी 10 वाजता येते, त्यामुळे ना कदाचित लवकर आली असेल. सो आता आपण 9:45ला बरोबर आहोत चिपळूणला आणि प्रवास ना एकदम भारी झाला. आणि पावसाळ्यातून ना कोकण रेल्वेने कोकणात प्रवास करायचा म्हणजे लय भारी. काय ते डोंगर, काय तो पाऊस आणि काय तो प्रवास, लय भारी. बरोबर 9:45ला आपण आहोत चिपळूणला आणि समोरच आपली 1205 जनशताब्दी एक्सप्रेस. आणि आता आपल्याला जायचं कुठे माहिती आहे, त्या परशुराम घाटात. तर त्याच्या मागेच ना तो धबधबा लपलेला आहे, तो आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये एक्सप्लोअर करायचा आहे. मग आता आपण ना इथून बाहेर पडूया, नाश्ता वगैरे करू, कारण की ना ट्रेनमध्ये काही खायला नाही आहे. आणि नंतर ना नाश्ता करून झाल्यावर ना बघूया की आपण परशुराम घाटात आला आपल्याला काय भेटतं. मे बी लालपरीचा प्रवास करून आपण जाऊ परशुराम घाटात आणि तिथून तो धबधबा एक्सप्लोर करू. तर चला माझ्यासोबत बाहेर चला, आता नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास पहा. आणि आजूबाजूचा परिसर बघा, पूर्ण हिरवागार झालं आहे, पूर्ण ग्रीन ग्रीन झालं आहे पावसाळ्यामुळे. सो हीच मजा आहे कोकणात येण्याची. पावसाळ्यातून दिसतंय पूर्ण ग्रीन झालं आहे, पूर्ण ग्रीन झालं आहे. तुम्हाला माहिती असेल पावसाळ्यातून ना कोकण ना आपल्या सर्वोत्तम रूपात दिसतो. हाच रूप पाहण्यासाठी ना मी आज आलो आहे चिपळूणला. ह्यासोबत ना आपण ना ह्या सिरीजमध्ये ना भरपूर सारे ब्लॉग्स आपण ना कोकणातले करू, आपण एक्सप्लोर करू वॉटरफॉल्स कोकणातले किंवा सिनिक्स ब्युटी. तर चला हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आवडला असेल आतापर्यंत ब्लॉग तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला. सो तुम्हाला माहिती असेल कोणतीही गाडी ना वेळेच्या आधी निघत नाही. तर आपली शताब्दी एक्सप्रेस बरोबर 10 वाजता निघाली आहे मडगावच्या दिशेने. चला टाटा बाय बाय, आपण जाऊया परशुराम घाटात. आणि चिपळूणचं असं काही रेल्वे स्थानक पावसाळ्यातून सध्या कोण नाही आहे रेल्वे स्थानकावर, खूप कमी लोक आहेत कम्पेअर टू सीझनमध्ये. सो बघा नुकताच ना पाऊस पडून गेला आता आणि अजून पाऊस भरला पण आहे. तर कदाचित पाऊस पडला तर बरं होईल, थोडा वॉटरफॉल एक्सप्लोर करताना 4 छान लागतील ब्लॉगला. तर चला आता इथून आपल्याला बाहेर जायचं आहे सरळ ह्या रोडनी आणि बघूया रिक्षा किंवा मग काही लालपरी वगैरे भेटते का, त्याआधी नाश्ता करूया. चिपळूणवरून ना सावतसडा धबधबा ना फक्त 3 ते 3.5 किलोमीटर आहे. आपल्याला लालपरी हायवेवरून किंवा मग रिक्षा बघावी लागेल. रिक्षा जास्त घेईल तर आपण ना लालपरीने प्रवास करूया. एक 10-20 रुपये आपण पोचू आणि त्याआधी नाश्ता करूया. सध्या तरी दुकानं इथे आहेत बरीच उपलब्ध, तर इथे दुकानं आहेत बरीच उघडलेली. तर नाश्ता करूया आणि निवांत ना मग धबधबा एक्सप्लोर करूया. तर चला ह्या ब्लॉगपर्यंत कंटिन्यू राहा. चिपळूणवरून बाहेर आल्यावर ना तुम्हाला राईट साईडला ना श्री गणेश हॉटेल भेटेल. तिथे नाश्ता केला, उसळपाव आणि चाय आणि सरळ ना चालत जायचं तर कुठे माहिती आहे, मुंबई गोवा हायवेला. सो इथून ना फक्त 3 किलोमीटर आहे सावतसडा धबधबा. मग ना पोट भरून नाश्ता केला आणि रिमझिम पावसाला पण झाली आहे सुरुवात. सावतसडा ना चिपळूणवरून ना फक्त 3-3.5 किलोमीटर आहे. तुम्हाला रिक्षा पण भेटेल शेअरिंगमध्ये आणि ते 200-300 रुपये घेतात. त्यापेक्षा आपण ना समोरून ना लालपरी भेटते, ती तुम्हाला 10 मिनिटात ना सोडेल सावतसडा धबधब्याला. आपण लालपरीने प्रवास करूया जेणेकरून ना तुम्हाला पण माहिती भेटेल की जर स्वस्तात जायचं ना सावतसड्याला तर कसं जायला होईल. जर स्वस्तात जायचं ना सावतसड्याला तर काय वे आहे. तर चला आपण लालपरीने प्रवास करून जाऊया सावतसडा धबधब्याला. आणि थोडं पुढे आल्यावर ना वातावरण बघा, पूर्ण परिसर हिरवगा झाला आहे. पूर्ण परिसर असं वाटतं की ना निसर्गाने ना हिरवी चादर ओढली आहे. समोर दिसतं, समोर हा परशुराम घाट आहे. आपण ह्या रूटने आलो सरळ चालत आणि आपल्याला इथून स्ट्रेट चालत जायचं आहे कुठे माहिती आहे, सरळ जायचं आहे. सरळ ना मुंबई गोवा हायवे आहे. 5 मिनटं वॉक करत आल्यावर ना तुम्हाला ना मुंबई गोवा हायवे लागेल. आणि मुंबई गोवाच्या हायवेच्या आधीच ना एक बोर्ड आहे, साईन बोर्ड आहे. काय लिहिलं आहे, कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुराम मंदिर 5 किलोमीटर.
सो इथून लेफ्टने ना परशुराम घाट आहे आणि राईट साईडला काय माहिती आहे, कणकवली रत्नागिरी साईड. सो आपल्याला इथून ना लेफ्टने जायचं आहे कुठे, परशुराम घाटात, सावतसडा धबधब्याच्या दिशेने. हीच मुंबई गोवा हायवे जेव्हा थांबलो येऊन, हा सरळ रस्ता गेला परशुराम घाटात, राईटला रत्नागिरी कणकवली सांगितल्याप्रमाणे, आणि लेफ्टला चिपळूण स्थानक. सो बस ना इथे येणार आहे आपली लालपरी, किंवा रिक्षा पण तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा इथे भेटून जाईल. त्यांना मी दुकानं इन्क्वायरी केली तर ते म्हणाले जर लालपरीने गेलो ना तर पर्शी करून स्टॉप आहे, 1/2 किलोमीटर अगोदर थांबवतात. आणि जर प्रायव्हेट व्हेकलने गेलो, टमटम असेल किंवा काही, तर आपल्याला डायरेक्ट धबधब्याजवळ थांबवणार, पण ते 100 ते 200 रुपये घेतील. सो आपण लालपरीने प्रवास करूया, अगदी ना 10 ते 20 रुपये आपण पोचू धबधब्याजवळ. तर चला आता वेळ आहे अजून लालपरी यायला, जी येईल ती पकडून जाऊ आपण धबधब्याजवळ. सो फायनली आली. सो आली फायनली लालपरी आपली. सो गाईस, चिपळूण खेड गाडी पकडून ना आपण ना फक्त 5 मिनटं अगोदर आपण उतरलो आहे. कुठे माहिती आहे, त्या स्टॉपचं नाव मला माहीत नाही, बट नेक्स्ट स्टॉपच आहे, पर्शी करून आहे. सो इथून फक्त ना 10 मिनटं वॉकिंग आहे. तर चला, फक्त 11 रुपये आपण पोचलो कुठे माहिती आहे, पर्शी या स्टॉपचा, आणि आपली लालपरी. सो इनं थांबता जाणार डायरेक्ट खेडला. एनिवेज आपण जाऊया चालत कुठे, धबधबा. मग रिक्षाला ना 100-200 रुपये घालण्यापेक्षा ना तुम्ही ना फक्त 11 रुपयात पर्शी या स्टॉपला या. तिथून चालत ना पायी चालत ना कुठे जाऊया, धबधब्याला. गाईस, तुम्हाला आता मी ना गंमत दाखवतो, फक्त माझ्यासोबत ना चाला 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 चाला. दिसतोय समोर हा आपला सावतसडा धबधबा, ज्यासाठी आपण मुंबईवरून खास आलो पाहण्यासाठी. तर चालत जाण्याची हीच मजा आहे. खास मुंबईवरून ना दादरवरून चालत आलो, दादरवरून ना प्रवास करून ना हा वॉटरफॉल पाहण्यासाठी आपण चिपळूणला आलो. आणि इतकं भारी वाटतं आहे ना व्ह्यू पाहिल्यावर. हा तुम्हाला मुंबई गोवा हायवेवरून सहज दिसतो, पण आपल्याला ना वर जायचं आहे, वर ट्रेक करूया. तिथून ट्रेक करायचा थोडा 5 मिनटं, आणि चालत जाऊन ना तो वॉटरफॉलला एक्सप्लोअर करूया आणि त्याचा आनंद घेऊया. आई शपथ, पावसाला पण सुरुवात झाली आहे बरोबर टायमिंगला. काहीच अपेक्षाप्रमाणे ना जस्ट पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आणि पाऊस बघा, बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे आता, बापरे. आणि समोर होता धबधबा आहे या झाडाच्या पाठीमागे, या झाडांच्या पाठीमागे. सो थोडा वेळ थांबूया इथे आणि छत्री मग घेऊन जाऊया डायरेक्ट धबधब्याला. काहीच मग पाऊस थांबला आहे आणि थोडं पुढे वॉक करत आल्यावर ना मला राईट साईडला ना हा सावतसडा धबधबा पाहायला भेटेल. तो ज्या पॉईंटसाठी आलेलो तो पॉईंट म्हणजे सावतसडा धबधबा माझ्या डोळ्यासमोर. किती भारी वाटतो यार. मग मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूलाच ना तुम्हाला धबधबा पाहायला भेटतो. चला मग आपल्याला ट्रेक करत ना इथून खाली उतरून ट्रेक करत जायचं आहे. फक्त 5 मिनटं लागतील हार्डली. तर चला हा वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया. चला मग बॅग घेऊया. बस झालं शूट, सिनेमॅटिक शॉट्स. चालत ही दिसते वाट, ही सरळ वाट जाते धबधब्याच्या जवळ. वाट पण चांगली आहे बऱ्यापैकी, नो प्रॉब्लेम. या समोर धबधबा. मुंबई गोवा हायवेचा धबधबा वर्थ इट. ओहो क्या बात है, व्यू देखो व्यू. भाई साहब, जन्नत आहे जन्नत. फक्त पाऊस पडला पाहिजे होता.
इथे मके वगैरे पण आहेत. मावशी कसे आहेत हे मके वगैरे? 30 रुपये. थांब जाऊन आलो. हां. सो धबधबा बघा, इथे पोरं वगैरे खेळतात पण आहे. सो सही व्ह्यू आहे यार, कडक. भाई साहब देखो तो क्या नज़ारा है, जन्नत. चिपळूण येथील सावतसडा धबधबा डोंगराच्या कडेवरून कोसळतोय खाली आणि बघा काय भयानक वाटतोय. सही आहे. सो गाईस, आता फायनली ना धबधबा पाहून झाल्यावर ना आपण आलो आहे मोरवणी ह्या गावात. कुठे कोणाकडे माहिती आहे तर रोहित आपला जो मित्र आहे ना त्यांच्याकडे. तर रोहितचे वडील आहे, तुमचं नाव सांगा. बाळा शिंदे. आणि त्यांचे भाऊ, मोठे भाऊ, बरोबर. हां. सो आपण ना 2 दिवस ना म्हणजे आज आणि उद्या स्टे करणार आहोत ह्यांच्याकडे आणि बरेच आपण ब्लॉग्स इथे शूट करू. आय होप तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. मुंबई ते सावतसडा धबधबा टोटल कॉस्ट पण लागली 210 रुपये. 200 रुपये मुंबई ते चिपळूण आणि चिपळूण ते पर्शी 11 रुपये. अर्थात 210 रुपयेपर्यंत तुम्ही हा प्रवास करू शकतात मुंबई ते चिपळूण. तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ना मी पाहतो आहे की ना बरेच लोक ना व्हिडिओ बघतायत पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ कशी वाटली. मग कोकणात गावी आलो आहे, 2 दिवस आहे, आज आणि उद्या. सो तुम्हाला ना बरेच ना कोकणातले ब्लॉग्स पाहायला भेटतील पावसाळ्यातले. तर स्टे ट्यून. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.